चर्चा प्रत्येक अध्याय, नंतर मग आपण विस्तृत चर्चा प्रत्येक श्लोकाची करणार आहोतच. ओके. येस. तर आता पुरुषोत्तम योग मागचा अध्याय होता गुणत्रय विभाग योग. आता हा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. तर आपण एक जस्ट मागच्या अध्यायाचा आढावा घेऊ. मागचा अध्याय होता गुणत्रय विभाग योग, हा आहे पुरुषोत्तम योग. तर मागच्या अध्यायाचा फोड कशी होती? 3 गुण. ट्रॅप, पहिले 9 श्लोक 3 गुणांबद्दल, मग पुढचे 4 श्लोक 3 श्लोक कुठल्या तरी एका गुणाची प्रधानता होते, आणि मग 14 ते 18 श्लोक नंबर की कुठल्या एका विशिष्ट गुणामधल्या लोकांचे कार्यकलाप काय असतात, आणि शेवटचा फोड होती की या गुणातीत गुणांच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तींचे काय गुणधर्म असतात. तर अशा प्रकारचं हे 14वा होता. आता आपण अध्याय 15व्याची मी एक संक्षिप्त हे करेल. आता अध्याय 15 जो आहे त्याला म्हणतात पुरुषोत्तम योग, आणि त्याची आपण फोड करण्यात आलेली आहे होम. होम मीन्स होम, पहिला आहे होम और हॉटेल, आणि ओ मीन्स ऑन अँड ऑन, ओव्हर अँड ओव्हर अगेन, वारंवार या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, का वारंवार भगवंतांच्या भक्तीमध्ये रत, अशा 2 प्रकारच्या चर्चा याच्यात करण्यात आलेल्या आहेत. आणि एम मीन्स मेंटेनर ऑफ बॉडी माइंड अँड सोल, म्हणजे शरीर आणि मन, आपल्या सगळ्यांच्या शरीराची पालन पोषण कोण करतं. आणि इसेन्स म्हणजे या पूर्ण अध्यायाचा सार, की आपण आता काय केलं पाहिजे, कसा भक्तियोग आचरणात आणला पाहिजे. तर हे या अध्यायाचा फोड आहे. 4 फोडी आहेत. आणि अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योग का? कारण याच्यात सांगितलं आहे की कसं परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करायची. म्हणून पुरुषोत्तमाची आणि आपली सांगड घालून देणारा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. हा अध्याय खूप प्रसिद्ध आहे. शाळांमध्ये बऱ्याचदा लहान मुलांना हा अध्याय कंठस्थ करून घेतात, 15वा अध्याय, कारण हा पुरुषोत्तम योग आहे. ह्या अध्यायाचं पालन केल्यावर आपल्याला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होऊ शकते. येस. तर परत एकदा फोड, की हे भौतिक जगत हे घर आहे का एक हॉटेल आहे. पहिलं 5 श्लोक. मग पुढचे श्लोक संख्या 6 ते 11 कसा वारंवार या जगात या जीवात्म्याचा फेरा होतो, आणि मग 12 ते 15 याच्यात कसं भगवंत सगळ्या आपल्या लोकांचे पालक आहेत, पोषण करते आहेत. आणि फोड शेवटची म्हणजे शेवटचे 16 ते 18 श्लोकांचं सार आहे की आता आपण पुरुषोत्तमाची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आता प्रथम जो अध्याय आहे शिक्षा 1 म्हणजे धडा 1 होम. तर हे जे भौतिक जगत आहे हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. तर विकृत प्रतिबिंब आहे.
तर मायावादी म्हणतात की आध्यात्मिक जगामध्ये सगळं शून्य आहे. मग शून्याचं प्रतिबिंब शून्य असायला पाहिजे होतं. मग इथे कशा विविधता दिसतात? कारण आध्यात्मिक जगतात खऱ्या विविधता आहेत, खरे प्रेमाचे संबंध आहेत. म्हणून आपल्याला इथे त्याचं विकृत प्रतिबिंब दिसतं. खोटी नोट आहे याचा अर्थ कुठेतरी खरी नोट दडलेली आहे. तर तसंच हे भौतिक जगत या भगवंतांच्या पहिल्याच श्लोकामध्ये येतं की कसं हे विकृत प्रतिबिंब आहे. आपण इथे बघत आहात की आता एक माणूस असतो, तर त्याचा हार हरून जातो. खूप शोधतो, सापडतच नाही. त्याला अचानक तळ्यात दिसतो हार. तो खूप प्रयत्न करतो, त्याला सापडतच नाही. तिथून एक साधू जात असतो. अरे मूर्खा, हा त्यात ते प्रतिबिंब आहे खऱ्या हाराचं. तर तो हार ऍक्च्युली झाडावर लटकलेला असतो आणि तो त्या प्रतिबिंबामध्ये तो हार शोधत असतो. तर याचा अर्थ खरा आनंद आध्यात्मिक जगतात आहे. तो आनंद भगवंतांच्या आनंदामध्ये आपला आनंद. त्यांना आपण जितका आनंद देऊ तितका आपल्याला आनंद मिळेल आणि तो खरा आनंद आहे. आणि त्याच्या शोधार्थ आपण इथे भटकत आहोत. तो आपल्याला तिथे मिळणार आहे, परंतु आपण इथे तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सापडवत आहोत आणि आपण हतबल होत आहोत. नदीच्या किनारी आपण बघत असतो की प्रतिबिंब. आपल्याला आंबा खायची इच्छा झाली तर आपण प्रतिबिंबातला आंबा खाऊ का खरा आंबा खाऊ? तसंच खरा प्रेम, खरं आनंद जीवात्म्याचा हा आध्यात्मिक जगतात दडलेला असतो. परंतु आता सध्या ही आपल्याला गोष्ट जरा थेरॉटिकल वाटेल, जरा समजण्यासाठी कठीण, परंतु आपण हे जाणलं पाहिजे, शास्त्रांवर विश्वास ठेवला पाहिजे. तर आध्यात्मिक जगतात सच्चिदानंद, भगवंतांचं स्वरूप सच्चिदानंद आहे आणि म्हणूनच आपण सगळे त्यांचे परिकर, यांचं पण स्वरूप सच्चिदानंद आहे. सतत भगवंतासोबत आनंद, चिर आनंद, नित्य आनंद घेण्याचं आपलं हे रूप आहे. परंतु या भौतिक जगात आपण बघत आहात, हे कसं बाळ बिचार आधीच ते 9 महिने आईच्या गर्भात उलट लटकलेलं होतं, सगळा अंधार, आणि बिचारा आईला किती वेदना होतात. पोट कधी कधी सिझरिन, पोट फाडून ते बाळ काढावं लागतं. तर अशा पद्धतीने ते बाळ बघा, रक्तबंबाळ पण झालेलं आहे थोडस, त्याच्या अंगाला थोडी घाण लागलेली आहे. तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत दुःख दुःख आणि दुःख. 9 महिने आईच्या गर्भात, मग शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मग कर्ज, मग घर, अशा पद्धतीने, आणि मग शेवटी म्हातारपण, वेगवेगळ्या व्याधी, डोळ्यांच्या व्याधी, हृदयाच्या व्याधी, सांध्यांच्या व्याधी, आणि शेवटी मृत्यू. तर परंतु आध्यात्मिक जगत हे, तिथे जन्म नाही, मृत्यू नाही, तिथे आध्यात्मिक शरीर, असं म्हातारा होणार शरीर नाही, चिरतरुण शरीर. तर इथे आपण बघत आहात की लोक म्हणतात ओम शांती शांती शांती, शांती प्राप्त करा. परंतु आपलं आंदोलन शांतीचं नाही, आपलं आंदोलन क्रांतीचं आहे. शांती म्हणजे काय? दुःखापासून शून्यापर्यंत जाणं. परंतु नुसतं शून्यावर येण्यात काय पॉइंट आहे? त्याच्या वर तर गेलं पाहिजे ना. आनंदाचं काय? म्हणून आध्यात्मिक आनंद. तर आता खूप लोक म्हणतात की आम्ही तुमच्या मंदिरात शांती प्राप्त करायला येतो, आम्ही तिथे ध्यान लावतो, आणि तेवढ्यात तुमचा मृदंग
बडवायला चालू होऊन जातो आणि आमची शांती भंग होते. आम्ही त्यांना म्हणतो की हे शांतीसाठी मंदिर नाहीच आहे मुळी, हे क्रांती करण्यासाठी मंदिर आहे. शांती नाही तर क्रांती. तर आपण इथे बघतो की ही तरुण मुलगी आहे. तरुण जीवनात किती तेजस्वी होती, पण तीच म्हातारी झाल्यावर कशा सुरकुत्या पडल्या, दात खोटे लावण्यात आले, डोळ्यांची डोळ्यांची दृष्टी कमी व्हायला लागली. तर म्हणून पहिल्या श्लोकात भगवंत सांगतात, ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. तर हे भौतिक जगत आहे, हे उलट झाड आहे, म्हणजे ज्यांचे मूळ वर आहेत आणि शाखा उलट्या आहेत. वर मूळ वर आहेत, पानं खाली आहेत, कारण ते विकृत प्रतिबिंब आहे. आणि या वृक्षाला 3 गुणांनी पोषण होतं. सत्वगुण, रजगुण, तमगुण मागच्या अध्यायात आपण पाहिलं. आणि इंद्रिय विषय वेगवेगळे या भौतिक जगतात आपण बघतो वेगवेगळे, त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. आणि सकाम कर्मात इथे सगळे लोक या झाडात गुंतत जातात. सुपर्ण येतो सदृशो सखायो एक कृतयो एकैच नीडो एकस्तयो खादती पिप्पलान्नम अनेन निरन्नेन बलेन भूयात. सुपर्ण येशो सदृशो सखायो यदृच्छ एकौ कृत यदृच्छेतो कृते एकौ च नीडो एकस्तयो खादती पिप्पलान्नम अनेन बलेन भूयात. अलेन बलेन निरन्नेन भूयात. तर हे भागवतम मधला श्लोक आहे हा. या शरीररूपी फांदीवर 2 पक्षी बसलेले. सुपर्ण येतो सदृशो सखायो, यदृच्छ येतो समहाव अदर, ते शेजारी शेजारीत, आणि एक त्या झाडावरचे फळ खाण्यात रमलेला आहे आणि दुसरा फक्त त्याचं निरीक्षण करतो. तर तो निरीक्षण करणारा परमात्मा आहे. लाईव्ह बघा लाईव्ह. तर अशा पद्धतीने भगवंत सांगतात की या मागच्या अध्यायात 3 गुणांचं वर्णन केलं. आता या 3 गुणातला मनुष्य हा कसा या झाडात अडकत जातो आणि त्या झाडातून कसं बाहेर यायचं, हा अध्याय म्हणजे त्याचं वर्णन आहे. कसं अनासक्तीच्या कुऱ्हाडीने, वैराग्याच्या कुऱ्हाडीने या वृक्षाला आपण कापायचं आहे. आणि मग कसं शरणागत होऊन निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म नित्यावनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ति मूढा पदमव्ययम्. मोह सोडा, संगदोष, या जगताशी आसक्ती सोडा, नित्य अध्यात्म करा आणि भगवंतांना फळ अर्पण करा. अशा प्रकारे द्वंद्वातनं मुक्त होऊन सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन आपण भगवंतांचं परमपद प्राप्त करू. तर ही पहिली फोड होती तर या अध्यायाची, या झाडाचं वर्णन. आणि मग या जगतात कसा आपण वारंवार फेरा असतो आपला, ते पुढची फोड आहे. श्लोक संख्या 6 ते 11 15व्या अध्यायाची फोड आहे की ऑन अँड ऑन, ओव्हर अँड ओव्हर अगेन. याच्यात भगवंत सांगतात आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत काय फरक आहे. आध्यात्मिक जगतात काय, न तत् भासते सूर्यो न शशांको न पावक यत गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परम. माझं हे जे धाम आहे, हे धाम, तिथे सूर्यचंद्राची गरज नाही. कारण आपण बघतो दिवसा आपल्या घरात लाईटची गरज आहे का, नाही, सूर्यप्रकाश असतो. जिथे अंधार असतो तिथे लाईट पाहिजे, तिथे प्रकाश पाहिजे, तिथे बल्ब पाहिजे.
मग आध्यात्मिक जगत स्वयंप्रकाशित आहे. तिथले परिकर स्वतः कृष्ण दैदिप्यमान आहे. मग तिथे गरजच काय सूर्याची आणि चंद्राची. मग आपण इथे बघू शकतात किती जीवात्मा असीम आनंदात आहे भगवान श्रीकृष्णांसोबत. कोणी भगवंतांची आई बनलेला आहे, कोणी भगवंतांची गाय बनलेला आहे, कोणी भगवंतांचे ग्वालबाल बनलेले आहेत, कोणी भगवंतांचे गोपी बनलेले आहेत, कोणी झाडं बनलेले आहेत. झाडं सुद्धा तिथे सजीव चिन्मय आहे. कोणी मागे मोर बनलेला आहे, कोणी वासरू बनलेलं आहे. आणि हे सतत, यांना शाळा नाही, यांना कॉलेज नाही, यांना काही दुखणं नाही, यांना म्हातारपण नाही, यांना जन्म नाही, यांना मृत्यू नाही. यांच्या फक्त यांना असीमित आनंद, आनंद आणि आनंद. इत्थम सताम ब्रह्मसुखानुभूत्या दास्यगतानां परतैव तेन मायाश्रितानां नरदारकेण साकं व्रजहुरु कृतपुण्यपुंजा. तर हे प्रभुपाद खूप छान याचं वर्णन करतात की हे सगळे ग्वालबाल यांनी किती करोडो करोड जन्मांमध्ये काय पुण्यकर्म केलं म्हणून यांना इत्थम सताम ब्रह्मसुखानुभूत्या, म्हणून यांना भगवंतासोबत आज खेळ खेळण्याची संधी मिळाली आहे. आणि हे मायाश्रित मायाचे लोक, मायाचे अधीन, मायादेवीच्या अधीन लोक, हे दुर्दैवी यांच्या पापकर्मांमुळे हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत. तर अशा पद्धतीने आता हा पुरुषोत्तम योग अध्याय आपल्याला नेतो आहे की कसं त्या पुरुषोत्तम भगवंतांच्या दिशेने आपण जायचं. या भौतिक जगतातून त्या चिन्मय आध्यात्मिक सच्चिदानंद भगवंताकडे आपच्या धामात कसं जायचं अकर्म करून. अकर्म म्हणजे काय? एक असतं कर्म, म्हणजे या जगात आपण कर्म करतो, जे काय आपल्याला पाहिजे, जे काय आपले ऑक्युपेशनल ड्युटीज, आपली नोकरी. एक असतं विकर्म. विकर्म म्हणजे अतिरेकी, इतरांचं नुकसान करतील, इतरांना मारून टाकतील. आणि कर्मही बाध्य करतं, कारण कर्माची फळं भोगायला पुढचा जन्म घ्यावा लागतो. आणि अकर्म तर करतं ते तर नरकात नेतं. सॉरी, विकर्म. म्हणून अकर्मश्च बोधव्यम अकर्मणश्च बोधव्यम विकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. सो तर अकर्म जाणून घ्या, विकर्म जाणून घ्या, कर्म पण जाणून घ्या, असं भगवंत सांगतात. कारण कर्माचा फेरा खूप क्लिष्ट आहे. तर जेव्हा कर्म म्हणजे आपल्या सगळ्या नोकऱ्या, विकर्म म्हणजे सगळे इतरांचे नुकसान करणारे आपले काम, आणि अकर्म म्हणजे या सगळ्यांच्या परे भगवंतांचे भक्तिमय कार्य, जे आपल्याला या जगतात बिलकुल बाध्य करत नाही. तर भगवंत सांगतात आता की हे सगळे जीवात्मे आहे, हे माझे अंश आहेत. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्ष. तो लोकांमध्ये फार चढाओढ चाललेली असते. गणपती श्रेष्ठ का सरस्वती श्रेष्ठ का शिवजी श्रेष्ठ? त्यांना फक्त एकच उत्तर द्या की साऱ्या वेदांमधनं, पुराणांमधनं, इतिहास, भागवतम, कोण छाती ठोकपणे सांगतं की हे सगळे जीवात्मे माझी मुलं आहेत? फक्त कृष्ण सांगतात. कुठेच दुर्गा सांगत नाही, शिवजी. त्यांना सांगायचं तुम्ही मला दाखवा, तुम्ही असं स्टेटमेंट की जिथे दुर्गा म्हणते किंवा शिवजी म्हणताय किंवा सरस्वती किंवा गणपती किंवा हनुमानजी म्हणताय, ही सगळी माझी मुलं आहेत. नाही, केवळ भगवंतच गीतेत छाती ठोक सांगतात. पण ते हे जीवात्मे या भौतिक जगतात संघर्ष करतायत. जसं हवा गुलाबाचा सुगंध घेऊन जाते एका ठिकाणून दुसऱ्या, तसंच प्रमाणे जीवात्मा आपल्या वृत्ती ज्या आहेत एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेत असतो. अशा प्रकारे
इंद्रियांचा भोग जीवात्मा करत असतो. म्हणून किती कर्म क्लिष्ट आहेत. कर्मणस्य बोधव्यम बोधव्यम विकर्मण, अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती. वेगवेगळ्या प्रकारचे गहन कर्म करत 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 जीवात्मा किती प्रकारच्या व्यक्ती तितक्या वल्ली. आपण इथे बघत आहात, कोणी काळा आहे, कोणी गोर आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटक आहे, कोणी सुदृढ आहे, कोणी किडकिडीत आहे. सगळ्या त्यांच्या कर्माचा फेरा. मग कोणी धनवान, कोणी गरीब, कोणी बलवान, कोणी दुर्बल, कोणी सुंदर, कोणी कुरूप, कोणी सुदृढ, कोणी रोगी. तर अशा पद्धतीने उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजान वा गुणान्वितम विमुडानानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुष. तर हे मूर्ख लोकांना समजत नाही हा कर्माचा फेरा. पाप करत राहतात, न मांसाहार करत राहतात. त्यांना समजत नाही. ज्ञानचक्षु, ज्यांनी भगवंतांच्या दिव्य ज्ञानाचे डोळे प्राप्त केले त्यांनाच कुठे काय चाललंय, काय काय नाही सगळं समजत. माझा एक मित्र होता, एज्युकेशनिस्ट. तो एक सगळ्या गावागावात जाऊन मला शिक्षण द्यायचं. अरे पण काय शिक्षण? इंग्रजांनी दिलेलं, माणूस माकडापासून आलाय हे शिक्षण? म्हणून जीवात्म्याचं खरं सुख केवळ भगवंतांच्या चरणाशी आहे. मग तिसरी फोड आहे. पहिली फोड होती की होम और हॉटेल. दुसरी फोड होती ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड अगेन. एम म्हणजे मेंटेनर ऑफ बॉडी. श्लोक संख्या 12 ते 15 मध्ये दिलेला आहे की कसा हा परमात्मा आपला सगळ्यांचं पोषण करतो, सगळ्या जीवात्म्यांचा अन्नदाता. एकदा आम्ही राधेश्याम बरोबर ग्रंथ वितरणासाठी गेलो होतो. एका ऑफिसमध्ये, रेल्वेच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. तर त्या ऑफिसरला विचारलं आपलं नाव काय. तो म्हणे माधव अन्नदाता. त्यांचं आडनाव अन्नदाता आहे. तर राधेश्याम प्रभू म्हणले माधव ही अन्नदाता. माधवच सगळ्यांना अन्न देतात. तर या पद्धतीने कृष्णाला आपण पालनकर्त्याच्या रूपात कसं बघू शकतो या जगामध्ये. तिथे आपण बघतो की या ब्रह्मांडाचं कसं भगवंतांनी रचना केली. म्हणून 5व्या स्कंदात ब्रह्मांडाचं विस्तृत वर्णन आहे. यस्सैक निश्वसित कालमथावलंब्य जीवंती विलजा जगदंडनाथा विष्णुर्महान स इह यस्य कला विशेषो गोविंदवादी पुरुषम तमहम भजामी. यस्सैक निश्वसित कालमथावलंब्य, त्याच्या श्वासोच्छ्वासातून, त्वचेच्या रंध्रातून करोडो करोडो ब्रह्मांड बाहेर निघतात. म्हणून स्थानम, स्थिती वैकुंठ विजय, भागवतमच्या 5व्या अध्यायाचा व्याख्या आहे स्थानम म्हणजे स्थिती वैकुंठ विजय. म्हणजे वैकुंठ म्हणजे कृष्ण या जगताची रचना करण्यात यशस्वी ठरले, त्यांचा विजय झाला. म्हणजे सात्विक लोकांना स्वर्गलोक दिलं, राजसिक लोकांना पृथ्वी दिली, तामसिक लोकांना नरक दिले. ज्याला ज्याला जनलोक, तपलोक, महरलोक, वैकुंठलोक सगळं याची रचना करण्यात भगवंतांचा विजय झाला. म्हणून स्थानम स्थिती वैकुंठ विजय इति स्थानम 5व्या स्कंदाची व्याख्या आहे. सांसारिक व्यवस्था भगवंतांनी कसे 4 वर्ण तयार केले. शारीरिक, हे शरीर आपण बघू शकतो. आपण खातो पोळी भाजी, त्या आतमध्ये जाऊन त्याच्यात सगळे पाचक रस काय कसे जातात, कसं भगवंत त्यांना अग्नी बनवून पचवून टाकतो, कसं शरीराला रक्त मिळतं, हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. याच्यातून आपण भगवंतांची प्रचिती घेऊ शकतो. आध्यात्मिक व्यवस्था भगवंतांनी कसं वेळोवेळी आचार्य पाठवतात, स्वतः येतात जीवात्म्यांचा उद्धार करायला. तर अशा पद्धतीने आपण बघतो. पचवणारा अग्नी पण भगवंत आहेत, वेद पाठवणारे भगवंत आहेत, सूर्य चंद्र भगवंतांच्या भीतीने वेळच्या वेळी उगवतात. मद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षती अग्नी दहती वर्षती इंद्रो दहती अग्नी वायुश्चलती मदभयात. काय श्लोक आहे? मदभयात वाती वातोयम,
वारा माझ्या भीतीने वाहतो. सूर्यस्तपती मदभयात, सूर्य माझ्या भीतीने ऊर्जा फेकतो. वायुश्चलती, अं, वारा माझ्या भीतीने वाहतो. दहती अग्नी, अग्नी माझ्या भीतीने दहन करतो. अं, वर्षतो इंद्र, इंद्र माझ्या भीतीने वर्षा करतो. मदभयात वाती वातोयम, सूर्यस्तपती मदभयात, वर्षती इंद्रो, दहती अग्नी, वायुश्चलती मदभयात. मग या ब्रह्मांडामध्ये यदात्ति गतं तेजो जगत भास्य अखिलम यच्चंद्रमसी चाग्नो तेजो, सगळं भगवंत म्हणतात या विश्वामध्ये सगळं येणारं तेज हे माझं आहे. मी चंद्र, गाम आविष्याचे भूताने, भगवंत म्हणतात सगळ्या ग्रहांच्या आतमध्ये मी शिरतो आणि त्या ग्रहांना तरंगत ठेवतो. सगळ्या आयुर्वेदिक औषधींमध्ये मी ते गुणधर्म टाकतो. सगळ्या भाज्यांमध्ये पाचक जे रस असतात, पाचक रस नाही, जे स्वादिष्ट रस ते मी टाकतो, असे भगवंत सांगतात. चंद्रमधून भगवंत भाज्यांना पोषण देतात. आपल्या जठराग्नी भगवंत आहेत. परमात्मा रूपात सगळ्यांना चांगली वाईट बुद्धी भगवंत देत असतात. सगळे शरीरात चालणारे वायू भगवंत आहेत. पचन शक्ती भगवंत आहे. सगळ्यांना हृदयात ते वेगवेगळ्या प्रकारचं मत्तसृत ज्ञानम अपहोनम च वेदेश सर्व वेद. भगवंताच्या कृपेनेच आपण गोष्टी विसरतो काही, आणि काही गोष्टी आठवतो. आपले मागचे सगळे जन्म आपण विसरून जातो, कारण कुठल्या तरी एखाद्या जन्मात आपला जो मर्डर झाला असेल ते आठवून आपण अजूनही आपली झोप उडून जाईल, म्हणून भगवंत ते आपल्याला विसरवून देतात. सगळ्या शास्त्रांचे भगवंत वेदव्यास बनून येतात, साहित्यिक अवतार. सगळ्या वेदांचे जाणकार भगवंत आहेत. दैदिप्यमान कृष्ण दैपायन व्यास देव म्हणून येतात आणि सगळ्या लोकांसाठी वेद बनवून देतात भगवंत. वेदांना समजून आपल्या भगवंताची संबंध काय आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी अभिधेय म्हणजे तो विधी आणि प्रयोजन, सर्वोच्च लक्ष भगवत प्रेम, हे सुद्धा वेदांद्वारे भगवंत आपल्याला देत असतात. आणि मग शेवटचा फोड आहे या अध्यायाची, इसेन्स इन 3 वर्सेस. आता सार काय, सगळं आपण जाणून घेतलं. मागच्या अध्यायातून आपण आलो, 3 गुणात अडकलेलो होतो. मग या भौतिक जंजाळात या वृक्षामध्ये आपण अडकलो. त्या वृक्ष कसा विकृत प्रतिबिंब आहे आणि भगवंताचं धाम कसं शाश्वत आहे, आपले कसे लिमिटेशन्स आहे, आपल्याला काही मर्यादा आहे, भगवंत अमर्याद आहेत. अशा पद्धतीने आता आपण पुरुषोत्तमाची प्राप्ती कशी केली पाहिजे, तर ह्या 3 श्लोकात सांगितलं आहे. म्हणून हा योग आहे पुरुषोत्तम योग. तर भगवंत सांगते द्वामिव पुरुषो लोके शरच्चाक्षर एवज शरद सर्वाणी भूतानी कुटस्थ अक्षर. काही जीवात्मे असतात ते पतित होत असतात सारखे, आणि काही निरामय निनानंद, ते कधीच त्यांचं पतन होत. नित्यसिद्ध भक्त, नित्य परिकर. तर परमात्मा या सगळ्यांच्या पलीकडे, परमात्मा कधी या जगात बाध्य होत नाही. तर अशा पद्धतीने योग्यांच्या आराध्य परमात्माच्या बाबतीत भगवंतांनी सांगितल्यानंतर भगवंतांचं सच्चिदानंद स्वरूप भगवंत सांगतायत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान, पुरुषोत्तम योग, यस्मात् अक्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तम अतोस्मी लोके वेदेच्या प्रथती पुरुषोत्तम. पुरुषोत्तम सच्चिदानंद रूप भगवंतांचं चिन्मय स्वरूप आहे. तर जीवात्मे काही दुःख भोगतात, काही नित्य परिकर असतात भगवंताचे, हनुमानासारखे. प्रत्येक जीवाचं काही ना काही जीवनात गडबड झालेलीच असते, परंतु आध्यात्मिक जीवनात सगळे चिन्मय असतात, सगळे आनंदी असतात, आणि अविनाशी भगवंत हे सगळ्यांच्या वर असतात. तर भगवंत तिन्ही लोकांचं पालन करतात, आणि कारण ते सगळ्या जीवात्म्यांच्या पलीकडचे आहेत ते.
सगळ्यात श्रेष्ठ आहेत. परमपुरुष म्हणून सगळे वेद सगळे देवी देवता त्यांचं गुणगान करतात. इथे राजसूय यज्ञ बघा द्वारकेचा, आणि सगळे देवी देवता हे भगवंतांचे अष्टभुज रूप आहे. इंद्राला शाप मिळाल्यावर इंद्र भगवंताकडे गेला होता, सगळं त्यांना अष्टरूप दिसलं होतं, अष्टभुजा रूप. तर जो कोणी भगवंतांचं असं भजन करतो त्याला सगळ्याच प्रकारचं ज्ञानाचं आकलन भगवंत हृदयामध्ये स्फुरित करतात. जो माझ्या भक्तीत भगवंत म्हणतात पूर्णपणे रत असतो तो वैदिक शास्त्रानुसार सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे. हे दिव्य ज्ञान भगवंतांनी आता अर्जुनाकडे प्रगट केलं आहे. हे ज्ञान जो कोणी समजतो तो बुद्धिमान तल्लख होऊन जातो आणि त्याचे सगळे प्रयास संपूर्ण होतात. आणि सर्व भावेंद्र अशा पद्धतीने जो खूप आनंदाने जो भगवंतांना यो माम असं मूढो जानाती पुरुषोत्तम स सर्व जानाती माम सर्व भावेन भात. खूप प्रेमाने तो मग भगवंतांच्या सेवेत रत होतो, जो भगवंतांना पूर्णपणे अशा पद्धतीने जाणून घेतो. इति गुह्यम फलश्रुती काय? इति गुह्यतम शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. असा व्यक्ती कृतकृत्य होतो आणि पुन्हा या दुःखाने भरलेल्या जगतामध्ये परत येत नाही. तर अशा पद्धतीने फोडी होत्या या अध्यायाच्या. पहिली काय फोड? एच फॉर होम और हॉटेल. घर की हॉटेल? हे घर, हे जग आपलं घर आहे का? घर आहे तर आपण इथे का दुःख भोगतोय? पुढची फोड आहे वारंवार, म्हणजे या जगात जीव वारंवार येतो, दुःख भोगतो, पण वारंवार त्याने आध्यात्मिक जगतात गेलं पाहिजे, निरामय आनंद प्राप्त केला पाहिजे. मग शरीर, मन आणि आत्मा याचं कोण पालन पोषण करता कोण आहे? पुढची फोड. आणि शेवटची फोड आहे की त्या भगवंताला कसं प्राप्त करायचं, पुरुषोत्तमाला कसं प्राप्त करायचं, म्हणून हा पुरुषोत्तम योग अध्याय. तर खूप खूप धन्यवाद. आपण सारांश बघितला आहे या अध्यायाचा. आता आपण जाऊ प्रत्येक श्लोकाच्या भाषांतरामध्ये. तर आता मी रिक्वेस्ट करतो भक्तांना आपापले कॅमेरा ऑन ठेवा. कारण कसं होतं, तर मला असं वाटतं की मी काय एखाद्या कुठल्या तरी काळ्या विहिरीमध्ये बोलतोय आणि कोणीतरी एकानेच नका श्लोक आणि भाषांतर गाऊ. वेगवेगळ्या भक्तांनी एका पाठोपाठ एकाने म्हटलं तर दुसरा, असं करा. कोणीतरी एकाने माईक ऑन ठेवा, कंटिन्युअस 4 श्लोक म्हणा, आणि 4 श्लोक नाही तर सारखं सारखं कन्फ्युजन होईल, कोण घेईल माईक. 4 श्लोक कोणी म्हणेल कंटिन्युअस, मग पुढचा भक्त 4 श्लोक, मग पुढचा भक्त 4 श्लोक. हा फार सुंदर श्लोक आहे आणि हा भाषांतराचा श्लोक आहे. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित्.
कोणी एक माईक ऑन करा आणि भाषांतर तात्पर्य वाचा. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्यांचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तात्पर्य. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. जय श्रील प्रभुपाद की जय. भक्ती योगाच्या महत्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारील की मग वेदांबद्दल काय, या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय. म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेला कृष्ण भावनाभावित मनुष्य कधीच वेदवेता असतो. या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे. जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्या असे नेहमी भटकत राहतो. या भौतिक संसार रूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही. वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरता आहेत आणि हे मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षातून बाहेर पडू शकतो. सुटका होण्याची ही पद्धत जाणून घेतली पाहिजे. या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक विधी आहेत. यांचे वर्णन पूर्वीच्या अध्यायांमध्ये करण्यात आले आहे आणि 13व्या अध्यायापर्यंत आपण पाहिले की भगवत भक्ती हीच सर्वोत्तम विधी आहे. भक्तीचे मूलभूत तत्व म्हणजे भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती होय. या भौतिक जगताशी असणारा आसक्त भेदण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आली आहे. या संसाररूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात. याचा अर्थ असा आहे की महत्तत्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकांपासून ते मूळ खाली येते. त्या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि यामध्ये अनेक शाखारूपी विविध ग्रह मालिकांचा समावेश होतो. वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही कर्मफले होत. या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर असलेला वृक्ष आढळत नसला तरी असाही वृक्ष अस्तित्वात असतो. असा वृक्ष जलाशयाच्या तीरावर आढळू शकतो. आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळ वर असल्याचे आढळते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते. प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे. ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथक्करणात्मक अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच तो या वृक्षाशी असणारा आपला संबंध छेदू शकतो. ठीक आहे, आता बरंच मोठं आहे. तर याच्यात दिलेलं आहे वृक्ष आणि त्याच्या फांद्या पानांचे वर्णन केलेलं आहे. इंद्रियचे विषय म्हणजे हा सगळा वृक्ष बनलेला आहे. हे जे भौतिक जंजाळ, इंद्रियांच्या वस्तू, इंद्रिय विषयांच्या वस्तू. आपण बघतो की आज एक मोबाईल साठी आत्महत्या करतायत लोक, मोबाईल मिळाला नाही म्हणून. तर ह्याच्यातनं ऍटलिस्ट सध्या तरी आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण या वृक्षात अडकलेलो आहे. लोकांना याची जाण पण नसते. कसं आहे, आम्ही आमचं व्यवस्थित जगावं, एखादा फ्लॅट करावा, जमलंच तर मुलांना परदेशात पाठवावं, बास, संपलं इथे जीवन त्यांचं. अरे भौतिक जगत काय बनलंय, काय मी इथे काय आहे, का मला या जन्म मृत्यूच्या व्याधीच्या याच्यात मी अडकलेलो आहे, का दुःख भोगतोय. नाही, काहीच त्यांना काहीच घेणं देणं नाही. चाललंय जीवन, चाललंय हे असंच. किती किती जणांना आपण
प्रयत्न करतो की अहो या तुम्ही जन्माष्टमीला या, रामनवमीला या, राधाष्टमीला या. नाहीच, नाही म्हणजे नाहीच हालत लोक. मरेपर्यंत लोक म्हणतात वेळ नाहीये. अरे मरायला वेळ नाहीये का? इथे आम्ही जीवन देतोय तुम्हाला आणि तू म्हणतात मी मरतोय आणि मला मरायला वेळ नाहीये. आम्ही इथे जीवन द्यायला तयार. तर खऱ्या वृक्षाचं प्रतिबिंब आहे. आपण हे जाणलं पाहिजे की आध्यात्मिक जगतातलं जे सुख आहे ते खरं सुख आहे आणि इथलं केवळ त्याचं विकृत प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब आपल्याला किती आनंद देऊ शकतं. तर हा वृक्ष जाणणारा त्याला वेद जाणतो, तो वेदाचा जाणकार आहे. Yes. आणि तो भगवंत म्हणतात हे वृक्ष तुम्हाला आता छेदायचा आहे. हा कसा छेदायचा आहे पुढे पुढे भगवंत याचं वर्णन करणार आहे. आपण पुढचा श्लोक घेऊ. आदर्शोर्ध्व प्रसुतास्ते शाखा गण प्रवृद्धा विषय प्रवाला अदस्य मूलाननुसंतनानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. येस. येस. कोणी गा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ह्या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषयी आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकम कर्माशी बांधली गेली आहेत. तात्पर्य वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. या वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आहेत. खालच्या बाजूला मनुष्य, घोडे, गाय, कुत्री, मांजरे इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत. या जीवांच्या अभिव्यक्ती त्यांच्या खालच्या भागाशी आहेत, तर वरच्या भागाशी देवता, गंधर्व आणि इतर अनेक उच्च जीव योनी आहेत. ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याचप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते. कधी कधी पाण्याच्या अभावामुळे आपल्याला ओसाड जमीन आढळते, तर कधी कधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते. याचप्रमाणे विशिष्ट प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात आहे तेथे या प्रमाणात विविध जीव योनी अभिव्यक्त होतात. झाडाच्या डाळांना इंद्रिय विषय मानण्यात आले आहे. प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आणि विविध इंद्रिय विकसित करतो. या इंद्रियाद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयाचा उपभोग घेतो. शाखाच्या अग्रभागी कान, नाक, डोळे इत्यादी इंद्रिय आहेत आणि ही इंद्रिय विविध इंद्रिय विषयाच्या उपभोगाशी संबंधित आहेत. डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, स्पर्श इत्यादी इंद्रिय विषय आहेत. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत. जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रिय भोगाची उपफले आहेत. पुण्य आणि पाप वृत्तीच्या या दुय्यम मुळापासून विकास झाल्याचे मानले जाते. ही मुळे सर्व दिशेने पसरलेले असतात. प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून ते तर मानवी ग्रहमालिकापासून इतर मुळे विस्तारित होतात. उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध पुण्य कर्मफलांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकाच्या पुनःप्राप्तीकरता पूजा, सकाम कर्मे इत्यादी करतो. या मनुष्य लोकाला कार्यक्षेत्रे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर वेगवेगळे इंद्रिय विषय या झाडावर आहेत. वेगवेगळी फळं या झाडावर आहेत. म्हणजे आपण बघतो कधी कधी एखादा मोठं हॉटेल, 7 स्टार हॉटेल, तिथे सगळ्या प्रकारच्या भोगवस्तू आणि एकदम त्याच्या बाजूला झोपडपट्टी, त्याच्या जस्ट अर्धा किलोमीटर अंतरावर पूर्ण पत्र्याची झोपडपट्टी. तसंच कधी स्वर्गलोक, कधी नरकलोक, जनलोक, महरलोक, वेगळ्या प्रकारचे भोग वासनाचे हे सगळे विषय आहेत. हा जो असा वृक्ष आहे, या वृक्षात आपण आता सध्या अडकलो आहे. तर स्वर्गलोकात जातो माणूस, खूप प्रकारचे भोग भोगतो. प्रभुपाद म्हणतात याच जीवनात तुमचं भक्ती पूर्ण करा आणि भगवत धामात जा. कारण स्वर्गात जाल तिथे 10,000 वर्षाचं जीव आयुष्य असतं. एवढं सुंदर शरीर असतं तिथे. अप्सरा, गंधर्व असतात. आता तिथे 35,000, 35 ते 36,000 वर्ष आपलं तिथे आयुष्य असतं. आता 36,000 वर्षानंतर खाली आलो आपण. आता 10,000 वर्षाचा पिरियड खटकन निघून जाईल. 10,000 वर्ष चैतन्य महाप्रभू म्हणतात की पुढचे 10,000 वर्ष गोल्डन पिरियड आहे, गोल्डन एज.
सुवर्णयुग आहे. पण स्वर्गात जाऊन मग खाली उस्तवर सगळं निघून गेलेलं असेल, भगवत प्राप्ती खूप अवघड होऊन जाईल. हे आंदोलन नसेल तेव्हा काय कराल? म्हणून प्रभुपाद म्हणतात याच जीवनात आपलं साध्य करा व्यवस्थित. हं? हं. न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, सांगा. वाचू का? वाचा. वाचा, वाचा. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की प्राकृत जगतात या वटवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही. या वृक्षाची मुळे वर असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुसऱ्या टोकाला आहे. वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झाल्याने मनुष्य वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे हे जाणू शकत नाही किंवा या वृक्षाचा आधी कुठे आहे हे देखील जाणू शकत नाही. तरी मनुष्याने वृक्षाचे कारण शोधले पाहिजे. मी माझ्या पित्याचा पुत्र आहे, माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत, अशा रीतीने शोध केल्यावर मनुष्य गर्भोदयशाही विष्णूंच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाप्रत येऊन पोहोचतो. शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंताप्रत येऊन पोहोचतो. तेव्हा त्याचे शोध कार्य समाप्त होते. भगवज्ञानी व्यक्तीच्या सत्संगाद्वारे मनुष्याने या वृक्षाचे आदी पुरुषोत्तम भगवान याचा शोध घेतला पाहिजे. हे जाणल्यावर तो वास्तवतेच्या या मिथ्या प्रतिबिंबापासून हळूहळू अनासक्त होतो आणि ज्ञानाद्वारे वृक्षाशी असणारा संबंध छेदून वास्तविक वृक्षामध्ये स्थित होऊ शकतो. या संदर्भात शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण इंद्रिय भोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची आसक्ती फार प्रबळ असते. म्हणून मनुष्याने प्रमाणित शास्त्रांच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाच्या चर्चेद्वारे अनासक्ती शिकली पाहिजे आणि जे वस्तुतः ज्ञानी आहेत त्यांच्याकडून श्रवण केले पाहिजे. भक्तांच्या सत्संगामध्ये याप्रमाणे चर्चा केल्याने फळ म्हणजे मनुष्य भगवंताप्रत येऊन पोहोचतो. नंतर मनुष्याने सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे भगवंताला शरण जाणे होय. ज्या स्थानाची प्राप्ती केली असता या मिथ्या प्रतिबिंब वृक्षावर पुन्हा कधीही परतावे लागत नाही. त्या स्थानाचे भगवान श्रीकृष्ण हे आदिमूळ आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टीचा उद्गम झालेला आहे. याची कृपा प्राप्त करण्यासाठी मनुष्याने त्यांना केवळ शरण गेले पाहिजे. हे श्रवण कीर्तनानादी नवविधा भक्तीचे फळ आहे. या भौतिक जगताच्या विस्ताराचे श्रीकृष्ण हे मूळ आहे, मूळ कारण आहेत. याबद्दल स्वतः भगवंतांनी सांगितले आहे की अहम सर्वस्व प्रभवा, मी सर्व गोष्टीचे उगमस्थान आहे. म्हणून या भौतिक जीवन रूपी दृढ वृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे. त्यांना शरण गेल्यावर आपोआपच तो संसारिक विस्तारापासून विरक्त होतो. हरे कृष्ण. या वृक्षाला आपण आता कापायचं आहे. या आपल्या जीवनात झालेली जी गुंतागुंत आहे या वृक्षामुळे ती आपल्याला असंग शस्त्रेने दृढेनं चित्वा, या वैराग्याच्या धारेधार तलवारीने त्या फांद्या आपल्याला आता कापायच्या आहेत आणि यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. येस. म्हणून वैराग्य विद्या निजभक्ती योगम शिक्षार्थम एक पुरुष पुराण श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी
कृपांबुदीयस त्वमहं प्रपद्ये. काय चैतन्य महाप्रभू काय शिकवायला आले? वैराग्य विद्या, निजभक्ती योगम. वैराग्याशिवाय भक्ती योग. पुरुषार्थ एक पुरुष पुराण. श्रीकृष्ण चैतन्यधारी चैतन्य महाप्रभू आले वैराग्य विद्या शिकवायला. म्हणून ऋषभदेव पण 5व्या स्कंदात सांगतात की नायम देह देह भाजाम लोके कष्टान कामान अर्हते विड्भुजामी तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धे च यस्मात् ब्रह्म सौख्यम तु अनंतम. तर हे जे भौतिक जगत आहे, काय सुरुवात होती? ब्रह्म सौख्यम तु अनंतम. हा जो मनुष्य देह आहे, तर हा आपल्याला इंद्रियतृप्तीसाठी नाही दिलेला आहे, किंवा गाढवासारखं काबाड कष्ट करण्यासाठी नाही दिलेला आहे. काय दिव्य अशी तपस्या करण्यासाठी दिलेला आहे. ना अयम देह देह भाजाम लोके कष्टान कामान अर्हते विडभुजामी. तपो दिव्यम, दिव्य अशी तपस्या करण्यासाठी हे जीवन आपल्याला दिलेलं आहे. ज्याच्याने काय होईल? दिव्य तपस्या केल्यावर जे सुख मिळणार आहे ते अनंत मिळणार आहे. त्या सुखाची परिसीमाच नाही. ब्रह्मसौख्यम तू अनंतम. तर म्हणून तपस्या काय आहे? तपस्या प्रभुपाद म्हणतात की जे आपल्याला आवडत नाही ते करणे कडू औषध समजून. ब्रह्ममुहूर्तावर उठायला आपल्याला नाही आवडत, परंतु उठायचंय. कडू औषध समजून उठायचंय. त्यासाठी काय करावं लागेल? लवकर झोपावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? मोबाईल लवकर स्विच ऑफ करावा लागेल. एवढं लक्षात ठेवा, ज्या क्षणी आपण ठरवतो की मी आता झोपणार, एक्झॅक्ट 1 तास लागतो झोपायला. औषध किंवा पाणी किंवा बिछाना लावणे. म्हणून आपल्या भक्तांना अतिशय जरुरी आहे की 9 वाजता आपण गाढ झोपी गेलं पाहिजे, कारण आपल्याला पहाटे उठायचं असतं. लोक काय करतात? पहाटे उठतात आणि रात्री उशिराही झोपतात, आणि कालांतराने वर्षानुवर्षे असे गेले की ते शरीरमध्ये त्याची जादू दाखवायला सुरुवात करतात. म्हणून 8 वाजताच ठरवायचं की बास, संपलं, सगळ्या गोष्टी बाजूला. आता मी झोपणार, कारण मला उद्या मंगलारतीसाठी उठायचं. आणि या झाडामध्ये सगळ्यात टॉपची फांदी आहे ब्रह्मलोक, आणि तिथून सगळं आलेलं आहे. ब्रह्माजी पासून हे सगळे उत्पत्ती ब्रह्माजी करतात. मग असे उलट झाड आहे. आता ते झाड कसं कापलं पाहिजे? परत भगवंत अजून सांगतात. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा द्वंद्वविमुक्ता सुख दुःख संगे गच्छन्ति मूढा पदमव्ययं तत्. येस, कोणी वाचा? प्रभूजी मी कृष्णा. वाचू? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, ज्यांनी आतापर्यंत वाचलं नाहीये ते वाचा. धन्यवाद प्रभूजी. येस. जी खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत ते नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात. त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून नित्य अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्यांनी जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत. अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून येस, मोहातून मुक्त झाल्यावर मुक्त झाल्यावर जो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो
या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही. मोहामुळे अहंकार होतो, कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो, तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत. अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवतो आणि सदैव कष्टीच राहतो. संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे. भूमी ही मानव समाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे. मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो, तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो. या कुसंगामुळेच तो या भौतिक जगतात बद्ध होतो. या संगदोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते, तेव्हा तो सुख आणि दुःख, आनंद, विषाद इत्यादी सर्व द्वंद्वातून मुक्त होतो. तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो. धन्यवाद येस, तर प्रभूजी. इथे काय दिलेलं आहे? अं, निर्माण मोहातून दूर या, संग दोष, सुख दुःख याच्यातून बाहेर या, द्वंद्वातून या बाहेर या. आणि प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, या जगतात जीवात्म्याला आपलं आधिपत्य गाजवायचं असतं. सगळीकडे आपण ह्या आधिपत्यामुळे किती नुकसान होत आहे. आता मी बघितलं, रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये किती सैन्य मारलं जातं, काय अंदाज? 4 लाख सैनिक मारले गेले. 4 लाख. का? फक्त अहंकार, माझा देश श्रेष्ठ, माझा देश श्रेष्ठ. फक्त या अहंकारामुळे 4 लाख लोक मारले गेले. परत हे राष्ट्रीय स्तरावरच असतंच, परंतु आपल्या इंडिव्हिज्युअल, आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण बघतो, आपल्या सोसायटीत थोड्यावरनं भांडणं. आता आमच्या सोसायटीत एकाच दिवशी 3 भांडणं झाली. पहिलं भांडण, माझ्या या पॅसेजमध्ये तुम्ही, पॅसेज कॉमन आहे, तुम्ही इथे हे का ठेवलं तुमचं सगळं आडगळीचं सामान, त्याच्यावरनं भांडण. दुसरं भांडण, सेक्रेटरीने गेटच्या आतमध्ये फक्त सोसायटीच्या लोकांना बोलवलं. मग एकाचा सोफा येत होता, सोफा कपाट, ते म्हणे नाही, तुम्ही गेटच्या बाहेरूनच सगळं आणायचं आतमध्ये, गाडी आतमध्ये आली, ते भांडण. दुसरं भांडण, MSEB वाले इलेक्ट्रिक, एकाने बिलच भरलं नाही आणि त्याचं मीटरच काढून नेलं, आणि ज्याचं काढून नेलं त्याने बाकीच्यांशी भांडण केलं, तू काढून आल्यावर मला तुम्ही का नाही सांगितलं, वॉचमनच्या देखत काढलं. अशा पद्धतीने अख्खा तो एक दिवस काय झालं काय माहिती, काय ग्रह फिरले, अख्ख्या बिल्डिंग मध्ये सगळे भांडणं भांडणं भांडणं. केवळ अहंकार, माझा आधिपत्य इथे चालेल. कोणी फ्लॅट घेतला तर त्याला असं वाटतं की मी अख्खी बिल्डिंगच विकत घेतली. न तद्भासते. आता हे दिव्य अशा ज्ञानाने या झाडाला आपण कापायचं आहे तपस्येच्या माध्यमातून, आणि इथं गुंतागुंती, इथल्या मोहांना बळी न पडता पुढे भगवंतांच्या चरणाकडे अग्रेसर व्हायचे. कारण इथे सगळे स्वर्गलोक, इंद्रलोक, जनलोक, महरलोक, तपलोक, आणि फार ते भाळवणारे आहेत, जिथे आपण भाळलो जाऊ आणि अडकून पडू, खितपत पडू. तिथे न जाता आपण आता शाश्वत धामात, आणि त्या धामाचं काय वर्णन आहे याच्यात. न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यस, कोणी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, वाचा. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा. भगवान श्रीकृष्णांचे धाम, आध्यात्मिक जगत, जे कृष्णलोक, गोलोक, वृंदावन म्हणून जाणले जाते, त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही.
कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे, परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्या सर्व ग्रहांच्या देदीप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. वस्तुतः हे देदीप्यमान तेज कृष्णलोक, गोलोक, वृंदावनातून प्रसारित होते. या झळझळीत तेजाचा काही भाग महत्त्वत्व भौतिक जगताने व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठलोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे. जोपर्यंत जीव हा अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो, परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहत नाही. बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो, परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो व त्या ठिकाणी सच्चिदानंदमयी जीवनाचा उपभोग घेतो. वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे. त्याने या सत्यतेचा विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगतावर अत्याधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे, परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो. यासाठी कृष्ण भावना भावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघांचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे. या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे. म्हणून 12व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. 14व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाल्या आहेत. या श्लोकातील परमम मम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वस्तुतः जगातील प्रत्येक कानाकोपरा सुद्धा भगवंतांच्या मालकीचा आहे, परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात षडैश्वपूर्ण आहे. कठोपनिषदातही 2.2.15 सांगण्यात आले आहे की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम, कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंग शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे. त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांनाच शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर फार सुंदर सांगितलं याच्यात. ते काय धाम आहे? भगवंतांचं सच्चिदानंदचे धाम आहे गोलोक वृंदावन. सूर्याची गरज नाही, चंद्राची गरज नाही, कारण ते दैदिप्यमान आहे. ते स्वयं एक दैदिप्यमान धाम आहे. कसं आणि तिथे केवळ भक्तियोगाद्वारेच आपल्याला जाता येतं. कारण असं म्हणतात की हे जीवन पुढच्या जीवनाची तयारी आहे. जसं आपण बघतो की कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालं की 6 महिने त्याला इंटर्नशिप असते, कारण तो जिथे जिथे नोकरीला लागणार आहे त्याची ती प्रॅक्टिस त्या 6 महिन्यात करवली जाते. तसंच आपली इंटर्नशिप चालू आहे. आणि भगवत धामात काय करणार आहोत आपण तिथे, ते जर त्याची प्रॅक्टिस आत्ता नाही केली तर आपण तिथनं परत तिथे आपण जाऊ पण नाही शकणार. तिथे सतत भगवंतांची प्रेममयी सेवा आहे. त्याची सवय आपण आत्ता लावून घेतली पाहिजे. जो ही सवय अख्ख्या आयुष्यभर प्रगत करेल आपल्यामध्ये, त्यालाच तिथे, नाही तर बाकी जीवात्मे जाऊन तिथे करतील काय? ज्यांनी भगवंतांची सेवा करण्याचा जर सराव नाही केला तर तिथे जाऊन त्याला रुची नाही मिळणार.
तर म्हणून आणि अष्टांग योग पण नाही, ज्ञानयोगी पण नाही, केवळ आणि केवळ शुद्ध भक्ती योगच आपल्याला भगवंतांच्या चरणापर्यंत नेऊ शकतो. तर एक उदाहरण आहे, एक डबकं असतं, तर त्या डबक्यामध्ये 3 मासे असतात आणि दिवसेंदिवस ते डबकं आटत चाललेलं असतं. तर एक मासा म्हणतो की अरे, या डबक्याच्या बाजूलाच मोठं सरोवर आहे, गोड पाण्याचं सरोवर आहे, आपण तिथे जाऊ, नाही तर या डबक्यामध्ये पाणी शोषलं जाईल आणि आपण मरून जाऊ. तर एक त्यातला मासा म्हणतो नाही होणार, मी आतमध्ये खोल गाळात रुतून बसेल. हा, किती जरी झालं तरी मी आतमध्ये जिवंत राहील, खोल जाईल, मी एकदम खोल खोल रुतून बसेल. दुसरा म्हणतो मला याच्यावर विश्वासच नाही. हे हे काय वाळून थोडी जाणार आहे, हे असंच राहणार आहे पाणी. पण तिसरा म्हणतो नाही. मग तो तिसरा काय करतो, पटकन उडी मारतो, शेजारच्या सरोवरात जाऊन तिथे आनंदाने विहार करायला लागतो. आणि जो चिखलात खाली खोल जाऊन बसतो तो कोण असतो, योगी. योगीजन या जगातल्या दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि नको रे बाबा असं म्हणून कुठेतरी हिमालयात जातात, पण तिथे त्यांना रस मिळत नाही. मग ते परत भारतात येतात आणि काही ना काही ऍक्टिव्हिटी करत बसतात. हा, तो जो उडी मारून गेला तो भक्तियोगी, बुद्धिमान मनुष्य, आणि जो खोल गाळात रुतला तो योगी, आणि ज्याने ऐकलंच नाही आणि शेवटी ते सरोवर सूर्यप्रकाशाने शुष्क झाला आणि तो मरून गेला, तो आहे कर्मी. तो लोकांना आपण किती सांगावं, त्यांच्या पचनीच पडत नाही. अहो या हो, जन्माष्टमीला या हो, रामनवमीला या हो, नाही नाही म्हणजे नाहीच. त्यांना त्यांचे एक आयुष्यात ते सेटल झालेले आहेत. त्यांचे नातेवाईक सगळे कधीतरी गेले पिक्चरला, कधी शॉपिंगला, बस एवढंच. कारण इतकं या जगात जीवात्म्याला रमण्यासाठी आहे, त्याला पूर्णपणे विसर पडतो की आपण या जगतात का दुःख भोगत आहोत. थोडस शॉपिंग केलं, थोडस बाहेरच्या देशात जाऊन आलं, थोडस नातेवाईकांबरोबर गप्पा मारल्या, हॉटेलांमध्ये गेलं, मोठे मोठे फ्लॅट घेतले, बस इथेच त्यांचं जीवन धन्य झालं. मम इमांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. येस, कोणी वाचा. प्रभूजी मी वाचू? येस. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. तात्पर्य: या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत. असे नाही की बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो. जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की सनातन वैदिक प्रमाणानुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णू तत्व म्हटले जाते. तर दुय्यम आणि किंवा गौण विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर विष्णू तत्व म्हणजे त्यांचे स्वांश, तर जीव म्हणजे विभिन्न अंश आहेत. भगवंत स्वतःच्या वैयक्तिक विस्ताराद्वारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णुमूर्ती आणि वैकुंठ लोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रूपात प्रकट होतात. त्याचे विभिन्न अंश जीव हे त्यांचे सनातन सेवकच असतात. भगवंतांचे स्वांश अर्थात त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्यांचे विभिन्न अंश असणाऱ्या जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरूपाने असतात. या गुणांपैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे. प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. या दोहोंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मक दृष्ट्या सनातन आहे. मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झालेला असतो. बद्ध जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे विस्मरण झालेले असते. परिणामी या भौतिक जगतामध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो. मांजर, कुत्री, मनुष्य प्राणी
इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य असून शाश्वत आहेत. या श्लोकातील कर्षती, संघर्ष करणे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. बद्ध जीव हा जणू जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे. जेव्हा त्याचे मन सत्वगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते. रजोगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणामध्ये असते तेव्हा तो क्षुद्र जीव योनीत भ्रमण करीत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की बद्ध जीवावर मन व इंद्रियांसहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याच वेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ स्वरूपात व्यक्त होतो. माध्यानी 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 ते माध्य माध्यांदी माध्यन नाय दिनायन श्रुती, माध्यन दिनायन. तर माध्यन दिन म्हणजे काय माहिती का? नाही माध्यन दिन आता एक याज्ञवल्क्य होते, याज्ञवल्क्य ऋषी. तर ते क्षत्रिय होते आधी. तर त्यांना वेद शिकायचा होता. पण त्यांना बाकी जण म्हटले की तुम्ही ब्राह्मण नाही आहे, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही नाही शिकू शकत. तर त्यांना ते फार लागलं आणि याज्ञवल्क्यांनी ते खूप कठोर तपस्या केली. आणि कठोर तपस्या केल्यावर त्यांना सूर्यदेवाने भर दुपारी यजुर्वेद सांगितलं. यजुर्वेदाचे त्यामुळे 2 प्रकार आहेत, शुक्ल यजुर्वेद आणि माध्यन दिन. तर म्हणजे माध्यन दिन श्रुती म्हणजे मध्य दिवसाच्या मधोमध सूर्यदेवाने याज्ञवल्क्यांना सांगितलेलं सगळं ज्ञान, म्हणून त्याला म्हणतात माध्यन दिन. तर आता ठीक आहे, आता हे मोठं जरा तात्पर्य आहे. त्याच्यात असं सांगण्यात आलं आहे की प्रभुपाद नेहमीप्रमाणेच मायावाद्यांची पिटाई करतात. लोक काय म्हणतात की भगवंतांची एकरूप व्हायचा यांचा हे असतो, मानस असतो. पण आपण भगवंतांची एकरूप कधीच होऊ शकत नाही. जर ते म्हणतात आपण भगवंतच आहेत, आपण आता विसरलोय, मग आपण विसरलो तर मग आपण भगवंत कसं काय? म्हणजे मायाशक्ती भगवंतापेक्षा कोणी मोठं असू शकतं का? तर घटा आकाश फटा आकाश म्हणजे एक घडा आहे, त्यात हवा आहे, घडा फोडा, ती हवा या हवेत विलीन होईल. आता एक उदाहरण देतात मायावादी सगळे. हे घटा आकाश फटा आकाश तर देतात. अजून एक ते म्हणतात की समुद्राच्या सगळ्या लाटा आहेत, त्या लाटा जसं समुद्रात विलीन होतात मग ते समुद्र बनतात, तसंच आपल्याला भगवंतात मध्ये विलीन व्हायचं. जसं पाण्याचा थेंब पाण्यापासून बाहेर पडतो, परत तो थेंब पाण्यात जातो, परत ते पाणी बनून जातो, तसं आपल्याला भगवंतात विलीन व्हायचं. जसं घड्याच्या आतली हवा, घडा फोडल्यावर आतली हवा आणि बाहेरची हवा एक होऊन जाते, तसं आपल्याला एक व्हायचंय. तर या सगळ्या उदाहरणांमध्ये काय खोट आहे, कोणी सांगू शकाल? येस. प्रभूजी परत एकदा प्रश्न सांगा. प्रश्न आहे की लोक म्हणतात, मायावादी लोक, की समुद्राच्या लाटा जसं समुद्रात विलीन होऊन जातात आणि समुद्र बनून जातात परत, तसं आपल्याला भगवंतांमध्ये विलीन व्हायचं. तर हे उदाहरण कितपत योग्य आहे? या उदाहरणामध्ये काय चूक आहे? की आपण त्यांचे सेवक आहोत, अंश आहोत, त्याच्यामुळे विलीन होऊ होय, शकत पण नाही. या उदाहरणामध्ये काय चूक आहे? आपण भगवंतामध्ये विलीन नाही होऊ शकत. नाही, पण नाही होऊ शकत, पण ह्या उदाहरणाद्वारे तर समजतंय की आपण विलीन होऊ शकतो. तसं पाहिलं तर लाटा समुद्रांमध्ये विलीन होतात ना, मग त्या समुद्रच बनून जातात परत. किंवा त्या घड्यात माठाच्या आतली हवा, माठ फुटल्यावर आतली काय हवा आणि बाहेरची हवा सगळं एकच होऊन जातं. मग या उदाहरणात काय गडबड आहे? सगळ्यात पहिले उदाहरण बरोबर आहे का? आहे तर का बरोबर आहे? आणि हे उदाहरण चुकीचं आहे का? आहे तर का चुकीचं आहे?
त्याचं कोणी उत्तर द्या. तुम्हीच सांगा प्रभू. नाही, मला माहितीये उत्तर येईल. आपल्या लोक कोणाकडून तरी उत्तर येईल. समुद्राच्या लाटा, आपण समुद्राच्या लाटा आहोत. समुद्राच्या लाटा अशा वर येतात, परत समुद्रात जातात, विलीन होतात आणि समुद्र बनतात. तसं आपल्यालाही भगवंतात विलीन होऊन जायचं. उदाहरण तर तसं बरोबर वाटतंय. आहे का हे बरोबर का चुकीचं आहे? बरोबर आहे तर का बरोबर आहे, चुकीचं आहे तर का चुकीचं आहे? ते मुक्तीचे प्रकार आहे. सारुप्य मुक्ती, विलीन झाल्यावर 6 प्रकार मुक्ती मिळते ना. हो, पण या उदाहरणात काय चूक आहे? भगवंतामध्ये विलीन होता येत नाही प्रभूजी. भगवंत आणि म्हणजे लाटा आणि समुद्र हा म्हणजे अस्तित्व वेगवेगळं आहे. समुद्र हा वेगळा आहे आणि हा लाटा हा वेगळा आहे. हा समुद्रात म्हणजे लाटांना असं वाटतं की मीच समुद्र आहे असं ते आहे, असं वाटतं. असं वाटतंच लाटांना, पण लाटा हा समुद्र नाहीये असं. लाटांना कसं तसं काय मनुष्य वाटेल? हा भगवंतात विलीन होतो असं हे म्हणजे मला वाटतं की चुकीचं आहे. कारण भगवंत आणि मनुष्य हा वेगवेगळं आहे अस्तित्व ह्यांचं. मग लाटा पण थोड्या वेळासाठी वेगळ्या होतात ना, 1-2-3 क्षणांसाठी, आणि परत समुद्रात जातात. हे माझं ऑनलाईन चालू आहे, दुसरं कोण नका तिकडे. ते पण बरोबर आहे. लाटा उसळतात, हवेत 2-3 क्षणांसाठी जातात, परत समुद्रात जातात. तसं आपण आता भगवंतांपासून विलग झालेलो आहे. आता परत आपल्याला तसंच विलीन व्हायचंय, आपल्याला भगवंत होऊन जायचंय. आपण भगवंत नाहीये ना प्रभूजी, नाही, त्यामुळं पण नाही आहेत ना प्रभू. हे उदाहरण तर तसंच सांगतं ना, की लाटा समुद्रात चालल्या आहेत, लाटा समुद्र बनून जातील, समुद्र शांत होतो, भरती येते, लाटा लाटा खूप लाटा येतात, ओहोटी येते, लाटा शांत होतात, लाटा समुद्रात विलीन होऊन जातात. तसं आपल्याला भगवंतात विलीन व्हायचं, आपल्याला भगवंत व्हायचंय, असं हे उदाहरण सांगतं. या उदाहरणात एक खोट आहे. ती काय खोट आहे? आपण गुणात्मक दृष्ट्या भगवंतासारखे, परंतु स्वतःला भगवंतासारखं भगवंत समजतं नाही. हे खोट आहे प्रभू. ते सगळं योग्य आहे, ते मान्य आहे मला, पण या उदाहरणात काय खोट आहे? विलीन हो मायावादी म्हणतात की विलीन व्हायचं म्हणजे त्यांना अं, अं, म्हणजे हे बघा, दोन्ही उदाहरण जवळपास आहे. पकडून. दुसरं पण उदाहरण आहे. मडक्याच्या आतली हवा आणि बाहेरची हवा. मडका फुटला, आतली हवा आणि दोन्ही बाहेरची हवा एकत्र एक होतं. होणार. दोन्ही एकत्र होतं. तसंच आपलं हे शरीर आहे, एकदा फुटलं, तो आत्मा परमात्म्यात विलीन होणार आणि आपण परमात्मा होऊन जाणार. याही उदाहरणात खोटे. हम्म. याही उदाहरणात खोटे, समुद्राच्या उदाहरणात एक खोट आहे. ती खोट काय आहे? अं, प्रभूजी, जीव हे 3 गुणांच्या अंतर्गत येतात. खरं भगवंत त्याच्या अतीत आहेत, त्यांना त्या गुणांचा परिणाम होत नाही भौतिक जगतातल्या. हो, ते मान्य आहे, ते तर माहिती आहे मला, पण या उदाहरणामध्ये काय गडबड झालेली? हम्म. हिंट देऊ का मी? हा प्रभूजी. हे बा, हवा, हम्म. मडक्यातली हवा आणि मडक्याच्या बाहेर मधली हवा, हा. हवा आहे ती एक होणार आहे. हम्म. किंवा समुद्राच्या लाटा. हम्म. आता लाटा आणि हवा यात काहीतरी गोष्ट साम्य आहेत आणि हे दोन्ही उदाहरणं गडबडलेली आहेत. तर लाटा आणि हवा यांमध्ये काय साम्य आहे आणि आपल्यामध्ये काय साम्य आहे? आपली तुलना कशाशी केली आहे? हे मायावाद्यांचं उदाहरण असतं. मायावादी उदाहरण देतात, आपण लाटांसारखे आहोत, आपण हवेसारखे आहोत. तर लाटा, हवा आणि आपण या तिघांमध्ये काय साम्य आहे का काही, किंवा काही विभिन्नता काय या तिघांमध्ये?
प्रभूजी म्हणजे भगवंतांचे गुण म्हणजे गुण अंश रूपाने आपल्याकडे असतात. नाही, ते आहे माहित नाही मला, पण या उदाहरणात काय गडबड झालेली आहे दोन्ही उदाहरणांमध्ये. आपल्याला हवेची तुलना केली आहे, माठातल्या हवेची. आपल्याला समुद्राच्या लाटांची तुलना केली आहे. हम्म. आणि आपल्या या तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे का? या तिघांमध्ये आपण स्पेशल आहोत का? स्पेशल आहोत जीव आहे आपण. आहेत, पण काय ती स्पेशल अशी गोष्ट की ज्याच्यामुळे आपण आपल्या यांच्याशी तुलना करणं अतिशय चुकीचं आहे. प्रभूजी आपण जीवात्मा आणि परमात्मा. हा, प्रभूजी जीवात्मा भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण सतचित आनंद आहोत. म्हणजे हा, आताशी तुम्हाला क्लिक झाला. अजून काय? अजून काय? थोडं तुम्ही जवळ आले. भगवंत हम्म. जीवात्मा भगवंतांचे आणि अंश परमात्मा. असल्यामुळे हा, सच्चित काय आनंद पुढे? असल्यामुळे जीवात्मा त्याचा परमात्मा पुढे. सनातन आपण अंश आहोत त्यांचे. हो, पण मग या उदाहरणात खोट काय दिलेली आहे? अंश आहे, मान्य आहे, सच्चित पण आनंद आहे. आपल्या तुलना लाटांची केली आणि आपली तुलना हवेशी केली, आणि ती तुलनाच चुकीची आहे. ती का चुकीची आहे? तुम्हाला खूप मायावादी भेटणार, यात्रेला जाताना इकडे तिकडे तुम्हाला रेल्वेत भेटणार, आणि तुम्हाला ते हेच उदाहरण देणार. खूप मलाही किती जण भेटले, समुद्र की लहरें समुंदर में जाती है, वैसे हमें परमात्मा में विलीन होना है और भगवान बनना है. आपण सतत आनंदाच्या शोधात असतो. आनंदमयी येस. जीव. तर मग आपल्यामध्ये आणि लाटांमध्ये काय फरक आहे? या तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यानुसार लाटा, हवा आणि आपण यामध्ये काय गडबड झालेली आहे या उदाहरणात? आपण भगवंताशी बोलू शकतो सगळं, म्हणजे आपण भक्ती करू शकतो. तसं लाटा आणि हवा काय करू शकते प्रभूजी? अरे वा, एकदम छान. मला हेच उत्तर अपेक्षित होतं. हम्म. आपल्याला प्रभुपाद सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन पुस्तकात सांगतात, त्याचं मराठीत काय नाव आहे? आध्यात्मिक विज्ञान काहीतरी. त्याच्यात सांगतात की आपल्याला भावना आहे, लाटांना भावना नाहीये. त्यामुळे उदाहरणच चुकीचं आहे. आपल्याला भावना आहे, हवेला भावना नसतात. त्या घड्यातली जी हवा आहे ती बाहेरच्या हवेत मिक्स होते. हे उदाहरणच मुळी चुकीचं आहे. तर मायावादी भेटते त्यांना सांगायचं हे उदाहरणच चुकीचं, कारण आपल्याला भावना आहेत आणि लाटांना भावना नसतात. तर तुम्ही निर्जीव वस्तूंचं सजीव वस्तूंशी कसं तुलना करू शकतात? तर उदाहरण देताना उदाहरण असं द्यावं की ते मॅच होईल. तर एक उदाहरण आहे, प्रभुपाद बऱ्याचदा तात्पर्यात देतात की हिरवा पोपट हिरव्या झाडात गेला तरी तो झाड नाही बनत, कारण पोपटाला भावना आहेत. तो पोपट पोपटच राहतो, झाड झाडच राहतं. तर हे आपण उदाहरण देऊन त्यांना परास्त करू शकतो. येस, आपण आता एक शेवटचा श्लोक घेऊ आणि विराम देऊ. या शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. येस, कोणी वाचा? प्रभूजी मी वाचते. हा, वाचा. येस. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. तात्पर्य: या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो.
जर जर त्याची कुत्र्या मांजराप्रमाणे भावना असेल, त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते. आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. आणि जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते. आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णाच्या सानिध्यात वास करतो. शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पनाबरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय. धन्यवाद प्रभू. जीवात्मा एका जीवनातून दुसऱ्या जीवनात जाताना त्या त्या धारणा घेऊन जात असतो. स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना. स्वभाव त्याचं शरीर निघून जातं. तो जेव्हा मरतो हे शरीराला अग्नी दिला जातो, परंतु त्याचा तो स्वभाव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात घेऊन जात असतो. म्हणून आपण बघतो कधी कधी दोन जुळे भावंड असतात, पण दोघांचा स्वभाव वेगवेगळा असतो. जुळे भावंड असतात किंवा एकाच दिवशी जन्मलेले दोन मुलं, एक वाढदिवस एकाच दिवशी असतो पण अतिशय भिन्न स्वभाव. तर एकाच कुटुंबात वाढलेले स्वभाव भिन्न भिन्न, कारण त्याच्या आयुष्यातून वेगळ्या प्रकारच्या धारणा तो घेऊन आलेला असतो. म्हणून जीवनातल्या धारणा बदलण्याचं काम गुरु करत असतात. आपला आशय काहीतरी वेगळाच असतो की मी कमवेल, मी फॉरेनला जाईल, मी इंद्रिय तृप्ती करेल, मी इथे घर घेईल, मी तिथे करेल. पण हा आशय गुरु बदलून टाकतात. गुरु साधू शास्त्र जीवनाचा आशय बदलून टाकतात. आपला आशय मग काय होतो? मी किती सेवा करू, मी किती ग्रंथ वितरण करू, मी किती शास्त्र अध्ययन करू, मी किती गीता भागवत वाचू. अशा प्रकारे आपला आशय बदलत जातो. तर खूप खूप धन्यवाद. कोणाचा काही प्रश्न? आपण इथे विराम देऊ आणि पुढच्या आठवड्यात आपण पुढच्या आठवड्यात घेऊ शकतो, कारण जन्माष्टमी आय थिंक पुढच्या आठवड्यात आहे. येस, पवित्र माधव प्रभू, पुढच्या आठवड्यात असणारे 30 आणि 31 ऑगस्ट. येस, तेव्हा काही नाहीये तसं. येस, 29 आणि 30 प्रभूजी. घेऊयात ना पुढच्या वेळेस. हा, 29 आणि 30. चालते. हा, पण मग त्याच्या नंतर असणार आहे, आपण तेव्हा घेऊ शकणार नाही. प्रभुपाद तिरोभाव आविर्भाव आणि रविवारी बघू आपण, आपण ठरवू की घ्यावा का नाही. कारण शुक्रवार शनिवार तर जन्माष्टमी आणि नंदोत्सव, प्रभुपाद आविर्भाव, आणि रविवारी काही नाहीये तसं. आणि 7 तारखेला परत परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचाही उत्सव असणारच आहे ना. तर मग बहुतेक पुढच्या आठवड्यात आपण दोन्ही दिवस घेऊन त्याच्या पुढच्या आठवड्यात पूर्ण सुट्टीच देऊन टाक. हो चालेल प्रभूजी. ओके, चालेल. ठीक आहे. प्रभू. थँक्यू सो मच. शिल प्रभुपाद हरे की कृष्ण. जय. हरे कृष्णा. दंडवत हरे कृष्ण. प्रभूजी.